नमस्कार तुमच्या सर्वांचं, माझं नाव आहे श्रावणी अँड आज आहे संडे. सो सगळ्यांना सुट्टी आहे, सगळे घरी आहेत. तिथे मम्मी कांदा नाही लसूण नाही दाखवलं तुला मी. सो इथे मी ओव्हनमध्ये मम्मीने नाश्ता बनवला, ते मी थोडं गरम करते, थोडं थंड झालेलं. तुम्हाला दाखवते मी मम्मीने काय बनवले. अंडा ब्रेड आणि यात हे जे उरलेलं अंडचं जो काय बोलतात प्युरी काय बोलतात त्याला, मला पण नाही माहिती, तिला पण नाही माहिती, कोणच नाही दिसत आहे. नाईस. लास्ट कधी गेलेली शॉपिंगला, म्हणजे बाजारात? काल बाजारातून हिने आणलेत. छान आहे, हे पण मस्त आहे डिटेलिंग. मला लगेच आवडला. हे पण 200ला आहे. 300ला. ओ माय गॉड, कशी आहे साडी? सुंदर मस्त आहे. कितीला? 500? 300? 350ला. एका बाईने माझ्या आधीच आलेली 2 होत्या साड्या, एक सेम. तू साडी असं नेसण्यासाठी घेतली की काय शिवणार आहे त्याने? त्याला हे बरं आहे मस्त बॉर्डर ते हाताला तर शिवलं असतं आणि हे हाताला बोटने. बाय द वे माझी मम्मी ब्लाऊज खूप सुंदर शिवते. आमच्या इकडचे बायका तिला ऑर्डर्स द्यायला येतात ब्लाऊज शिवण्यासाठी वगैरे. इकडे आमच्याकडे शिलाई मशीन आहे, मस्त मस्त डिझाईन्समध्ये ब्लाऊज शिवते. पदर चांगली आहे. ते आता हे पडलं आहे बिकॉज इथे हे वीक पडलं, सो म्हणून हे पडलं आहे. बाकी सगळं ऑर्गनाईज केलं आहे. अँड दिस क्यूट लिटिल पांडा, हा ॲक्च्युली कलर चेंजिंग पांडा आहे. हे कलर असा स्विच होतो, बट आय लव्ह अरे दिस इज बेस्ट. बताओगे क्या हो रहा है? A few moments later. सो मी आता टेरेसवर चालले आहे, थोडं एन्व्हायरमेंट पीस असं भेटण्यासाठी. आय एम बॅक होम. सो मी आता विजन बोर्ड बनवण्यासाठी थोडे इन्स्पिरेशन फोटोज पिंटरेस्टवर सर्च करते, बिकॉज मी आज फर्स्ट टाईम डिले केला आहे विजन बोर्ड बनवण्यासाठी. मी प्रोकॅस्टिनेट करते हर एक गोष्टीला, सो ते नको होण्यासाठी मी आता पटकन विजन बोर्ड बनवते, बिकॉज ते एक मोटिवेशन आलं आहे माझ्यामध्ये. सो आता मी पटपट फोटोज काढून घेते, बिकॉज माझ्याकडे क्लिअर विजन आहे की यावर्षी मला काय काय करायचं आहे. आणि मला हाय एक्सपेक्टेशन पण नाही ठेवायचे आहेत थ्रू विजन बोर्ड. जे मला नाही ठेवायचे, जे मला माहिती आहे, जे वाटतं की यावर्षी मी ते करू शकते आणि ते माझ्याकडून होणार आहे. इफ जर ते अनएक्सपेक्टेडली पण झालं, बट ते लेवलपर्यंतच ठेवणार आहे. लाईक त्याच्यात जास्त नाही की असं म्हणजे असे भरपूर असे फोटोज येत आहे. मी तिथे विजन बोर्ड म्हणून असं टाकलं आहे. सो खूप सारे असे इमेजेस येतात जे आपण ॲज अ विजन बोर्डमध्ये लावू शकतो. तर त्यामध्ये एक फ्लॅट आला आहे, तर काही जणं ते पण लावू शकतात ॲज अ अस्थेटिक म्हणून, बट ते आपल्याला नाही करायचं. ट्राय करा की ते नॉन अस्थेटिक राहावं. ठीक आहे, फोटोज घ्या अस्थेटिक, बट विथ द क्लिअर इमेज की तुम्हाला यावर्षी काय करायचं. या वर्षीसाठी तुम्हाला विजन बोर्ड बनवायचं आहे, तर क्लिअर माइंडनी बनवा. सो इथे भरपूर सारे इमेजेस आहे.
सो इथे मी विजन बोर्ड लिहिलं आहे आणि एवढे सारे रेफरन्सेस फोटो आहे. तर असे फोटोज आपल्याला सिलेक्ट करून डाउनलोड करून झेरॉक्सवाल्याला द्यायचे आहेत. सो हे मी आता माय गॉड खूप ब्राईट झाला. हां, सो मी आता हे करते. मी तुम्हाला दाखवणार नाही की विजन बोर्डमध्ये मी यावर्षी काय काय बघते ॲज की ते कंप्लीट व्हावं. ऑफकोर्स ते विश आणि ते मी कोणाला दाखवणार पण नाही आणि तुम्ही पण नाही दाखवायचं सगळ्यांना. आणि अशा जागी ते विजन बोर्ड ठेवायचं की कोण जास्त बघू पण नाही शकणार. बिकॉज मी जेव्हा फर्स्ट टाईम बनवले ते मी ओपनली बाहेर ठेवलेलं आहे खूप लोकांनी, जे पण पाहुणे वगैरे यायचे किंवा कोण पण तर ते येऊन बघायचे माझे विजन बोर्ड्स. आणि ऑफकोर्स नजर लागली. ओके, सो एक मिनटं. हां, सो मी झोपलेली दिसते का? माझी मम्मी बोलली मी झोपलेली दिसते. सो कालचं गाजरचा हलवा राहिलेला जो मी आता खाणार आहे. खूप थंड आहे आणि मस्त टेस्टी पण आहे. खूप टेस्टी बनवते माझी मम्मी गाजरचा हलवा. माझं झालं आहे शोधून. प्रिंट काढायचं आहे, स्टिक करायचं आहे. हा एक काम आहे. तर असं विचार आहे की आत्ता जाऊ की उद्या कॉलेजला जाणारच आहे. तर कॉलेजच्या इथून स्टेशनरीवाल्याकडून मी झेरॉक्स काढू, पण तो माणूस ना खूप जास्त पैसे लावतो. सो बघेल तर आत्ताच जर मन झालं काढायचं प्रिंट्स तर आत्ता जाऊन काढेल, नाहीतर उद्या. कार्डबोर्ड तसा आहेच. विजन बोर्ड बनवायचा आहे. सो मी आता मस्त गाणे ऐकत होते. गाणे ऐकत होते एकदम फुल व्हॉल्यूममध्ये. नाही बट तोपर्यंत मी शोधत होते ना, म्हणून. सो मला ना तुमच्यासोबत असे गाणे ऐकायचे आहेत. बट द सीन इज इथे कॉपीराईट इश्यू येतो. अरे बाप रे, पुढच्या वेळेस खरे असं काय? मम्मीने एकदम छान चिकन छान जेवण बनवलंय तिने. छान सुंदर आणि स्वादिष्ट. यांचा आवाज खूप येत असेल. सो मी आता जेवते आणि मग मे बी आम्ही दोघी राऊंड मारायला जाऊ. ओके, सो हे रात्रीचे थॉट्स आहेत माझे, जे मला एक्सप्रेस करा असं वाटतंय. सो 18 ते 20 हा आपला एक कम्फर्ट एज आहे, ज्यात आपल्याला प्रिव्हिलेजेस भेटायला लागले आहेत अँड वी आर युजिंग इट करेक्टली. देर आर सम पीपल जे करेक्टली यूज नाही करत आहेत. सो देर आर लाईक मेनी थिंग प्रिव्हिलेजेसमध्ये येतात. सो नो डाऊट 18च्या आधीचे जो एज आहे 17, 16, 15 ते पण आपला कम्फर्ट एज होता. बट त्यावेळी आपल्याला जास्त प्रिव्हिलेजेस नाही मिळायचे फ्रॉम पॅरेंट्स अँड अदर डिफरंट थिंग्स. सो आय एम 20 years old. हेच मला थोडंफार शॉकिंग फील होतं आहे बिकॉज डेज इयर्स एवढे पटापट गेले आहेत, म्हणजे कळालंच नाही की हे दिवस कसे पटापट गेले. म्हणजे असे अजून असतील भरपूर जे नाही आफ्टर 18 प्रिव्हिलेजेस मिळत नाही. बट देर आर समवेअर की आपल्याला काही गोष्टींचे प्रिव्हिलेजेस भेटत आहे. बट आफ्टर लाईक ग्रॅज्युएशन, आफ्टर लाईक ऑल द स्टडीज पार्ट, त्यात जॉब येतं. म्हणजे ह्याला मी मेन प्रायोरिटी नाही ठेवत आहे, ह्याला सेकंड प्रायोरिटी ठेवते. फर्स्ट प्रायोरिटी माझं जॉबच असणार आहे और मे बी फ्रीलान्सिंग और समथिंग आय विल डू. मग त्याला येतं की घर घ्या, मग नंतर गाडी घ्या, त्यानंतर मॅरेज. आणि आफ्टर मॅरेज तुम्हाला माहितीच आहे की अजून भरपूर गोष्टी, म्हणजे मी प्रॉब्लेम्स नाही म्हणणार त्या गोष्टीला, बट प्रॉब्लेम पण नाही बेसिकली, त्याचा पार्ट आहे आपल्या लाईफचा. सो ते गोष्टी लाईक येत राहणार आहे. असं धगधग ते थॉट हे होतं की आफ्टर 20 म्हणजे आपल्याकडे भरपूर रिस्पॉन्सिबिलिटीज येणार आहेत. की जेव्हा माझा बड्डे होता लास्ट इयर, तेव्हा मी हेच विचार करत होते की मी आता 20 yearsची झाली आहे, तर भरपूर सारे रिस्पॉन्सिबिलिटीज येणार आहेत. मी रिस्पॉन्सिबिलिटी खूप वेळा बोलली आहे. ऑल द बेस्ट फॉर मी, माय फ्युचर सेल्फ. हे थॉट्स तुमच्या माइंडमध्ये पण येत आहेत की नाही मला सांगा, की मीच एकटी आहे जे अशी थॉट्स घेऊन येते सारखी. म्हणजे थॉट्स होते जे मला असं एक्सप्रेस करायचं वाटलं म्हणून मी केलं. आणि जर तुम्ही एवढ्यापर्यंत ऐकलं असाल, आय फील ब्लेस की तुम्ही लोकांनी ऐकलं ते.
जर आपण ब्लर येत असेल तर Bye.